जय हिंद फ्रेंड. मित्रांनो, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची गट ब आणि राज्यसेवेची जी तयारी आहे ती आपण या ऑनलाईन व्हिडिओ सिरीजमार्फत करतो आहे. त्यामधलं आपलं हे तिसरं लेक्चर. चला मित्रांनो, सुरुवात करूया सर्वात पहिल्या प्रश्नापासून. आपल्याला या ठिकाणी एक कोष्टक दिलं आहे, मॅट्रिक्स आहे, आणि विचारलं आहे की ही जी रिकामी जागा आहे या रिकाम्या जागेत कोणती संख्या येईल असं या ठिकाणी विचारलं आहे. मित्रांनो, यावर वेगवेगळ्या लॉजिकवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. एक तर रो वाईज आपण विचार करतो या ठिकाणी, किंवा मग कॉलम वाईज. तर पहिले विचार करूया की काय करता येईल. बऱ्याच वेळेस असं वाटते की सर या तिघांचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी केली तर ही संख्या आपल्याला मिळायला पाहिजे. युजली विद्यार्थी असा विचार करतो कारण सर्वात खाली मोठ्या संख्या दिसत असल्याचं आपल्या लक्षात येते आहे. काही अंशी मित्रांनो ते करेक्टही ठरते. पण मला असं वाटते की आणखीन एक उपाय आहे, तो म्हणजे जर आपण इथे पाहिलं तर 7 मित्रांनो 21 होत आहे, आणि 29मधून 8 वजा केले तर ते सुद्धा काय होत आहेत, 21च होत आहे. इथे आपण याला असं लक्षात घेऊ शकतो की सर 29 आहे, त्या 29मधून आपण 8 मायनस केले तर आपल्याला 21 मिळते. आणि या व्यतिरिक्त रिमेनिंग जे 2 अंक आहेत 3 आणि 7 यांचा गुणाकार केला तरी आपल्याला 21च मिळतो. ठीक आहे ना. सेम इथे पहा मित्रांनो, 19 वजा 7 केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळेल 12, आणि रिमेनिंग जे काही नंबर आहेत 4 आणि 3 यांचा गुणाकार केला तरी मिळते आहे 12. मग इथे तसंच असलं पाहिजे. 31मधून मित्रांनो आपल्याला 6 वजा करायची असतील. 31मधून 6 वजा केले तर इथे आपल्याला मिळायला पाहिजे 25. याचा अर्थ रिमेनिंग जे अंक आहेत हा 5, आणि इथे येणारा अंक स्टार टाकून देऊया. ठीक आहे ना. हा 5 आणि इथे असणारा जो काही अंक आहे याचा गुणाकार 25 यायला पाहिजे. 5ला कितीने गुणलं तर 25 येईल मित्रांनो? 5ला 5ने गुणलं तर 25 येईल. म्हणून ही जी ब्लँक स्पेस आहे त्या ब्लँक स्पेसमध्ये काय यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 3 5 यायला पाहिजे. ठीक आहे ना. अगदी सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढतो आहे. आणखीन बघूया मित्रांनो. नेक्स्ट पुढला प्रश्न पहा. ABCD, E आणि F ही 6 मुले फुटबॉल खेळत आहेत. A व E हे भाऊ आहेत. F ही Eची बहीण असून C हा Aच्या काकाचा एकुलता एक मुलगा आहे. B आणि D या Cच्या वडिलांच्या भावाच्या मुली आहेत. तर Cचे Fशी नाते काय? मित्रांनो, जर तुम्ही ग्रुप बी किंवा राज्यसेवेचा विचार करत असाल, खास करून ग्रुप बीमध्ये जर या प्रकारचा प्रश्न आला तर एकदम टार्गेट लावून सॉल्व करायचं. आपल्याला कोणाला काढायचं आहे? C आणि Fला काढायचं आहे. बाकीच्या इतर बाबींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवू नका. वेळेचाही अपव्यय होईल आपला, आणि चुकण्याची शक्यतासुद्धा जास्त असेल. म्हणून फक्त आणि फक्त या ठिकाणी फोकस करा. पहा, A, B आणि C, D, F हे 6 मुले फुटबॉल खेळत आहेत. पहिला पॉईंट आहे A व E हे भाऊ आहेत. तर इथे घेतलं मित्रांनो आपण A, आणि इथे घेऊया आपण E. हे भाऊ आहेत. हे भाऊ आहेत याचा अर्थ दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. ॲरोवर आपण भाऊ लिहूया. त्यांचं जेंडर त्यांना असाइन करूया. भाऊ आहेत म्हणजे दोघेही प्लस असतील. प्लस म्हणजे मेल आणि मायनस म्हणजे फिमेल. त्यानंतर F ही Eची बहीण आहे. ठीक आहे. F ही Eची बहीण आहे. इथे आपल्याकडे E अवेलेबल आहे. F त्याची बहीण आहे. ॲरो Fकडे करा. F बहीण आहे म्हणून Fला मायनस करा, आणि मित्रांनो ॲरोवरती या ठिकाणी लिहून घ्या बहीण. F ही Eची बहीण आहे. त्यानंतर दिला आहे C हा Aच्या काकांचा एकुलता एक मुलगा आहे. Aचे काका म्हणजे मित्रांनो इथे कुठेतरी Aचे वडील असतील. ठीक आहे. हे झाले Aचे वडील. Aच्या वडिलांचा मित्रांनो या ठिकाणी एक कोणीतरी कोण असेल, भाऊ असेल. ठीक आहे ना. Aच्या वडिलांचा भाऊ म्हणजे Aचे काका, आणि Aच्या काकाचा या ठिकाणी आपल्याला कोण घ्यायचा आहे, मुलगा घ्यायचा आहे. कोण आहे तो पहा. C हा Aच्या काकांचा एकुलता एक मुलगा. हा A, त्याचे वडील, त्यांचा भाऊ म्हणजे काका, आणि त्यांचा मुलगा आहे C. एकुलता एक मुलगा आहे. याला आपण प्लस केलं. आता काय करूया, प्रश्नाला टार्गेट करूया. Cचे Fशी नाते काय? तर मला असं वाटते मित्रांनो C आणि F आपल्याला जे काही पाहिजे आहे ते इथपर्यंतची डायग्राम काढून आपल्याला मिळते आहे. म्हणून जास्तीचं काम करण्याची गरज नाही. Cचे Fशी नाते काय? याचा अर्थ काय मित्रांनो, C हा Fचा कोण आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसते. मग F पासून निघायचं आणि C पर्यंत जायचं. इथे आपण F पासून निघूया आणि C पर्यंत जाऊया. हे आपण आहे, हा आपला भाऊ आहे. आपण बहीण आहे ना, तर हा आपला भाऊ आहे. हा पण आपला भाऊ आहे, आणि हा आपल्या भावाचा काकाचा मुलगा आहे. आपल्या भावाचा काकाचा मुलगा म्हणजे आपल्याही काकाचा मुलगा.
आणि आपल्या काकाचा मुलगा म्हणजे मित्रांनो आपला कोण, चुलत भाऊ. सो करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे चुलत भाऊ. सोपी प्रश्न आहे. वेळ वाचवण्यासाठी काय काय ट्रिक आपण या ठिकाणी यूज करू शकतो, काय काय ट्रिक लावता येतील, त्या सर्वांचा मित्रांनो विचार आपल्याला या ठिकाणी करायचा असेल आणि मी प्रत्येक प्रश्नात त्याविषयी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल. ठीक आहे ना, सोपी आहे. चला पुढला प्रश्न पहा. बस मित्रांनो टिक लक्षात ठेवा. काय करायचं आहे तर आपल्याला जायचं आहे प्रश्न ओरिएंटेड. जे प्रश्नात विचारलं आहे तेवढं फोकस करा, बाकीच्या बाबी काढून टाका. प्रश्न काय म्हणतोय पहा. ठीक आहे, एकाच कुटुंबातील ABCD आणि E या 5 ठीक आहे हे 5 भाऊ आहेत. यापैकी एक शेतकरी, एक डॉक्टर, एक पत्रकार, कारखानदार आणि एक वकील आहे, परंतु याच क्रमाने असे नाही. यापैकी तिघांना म्हणजे A, C आणि वकील यांना चहा आवडतो, B आणि पत्रकार यांना कॉफी आवडते, कारखानदार D आणि A हे मित्र आहेत व ते कॉफी पसंत करतात. शेतकरी हा Cचा भाऊ आहे तर वकील नाही. ठीक आहे ना, Cचा भाऊ आहे तर वकील नाही, परंतु चहा आवडणाऱ्या लोकांचा समूह निर्देशित करणारा प्रश्न लिहा. ठीक आहे, पर्याय निवडा असं म्हणतोय. वकील नाही परंतु चहा आवडणारे. आता मित्रांनो जर याला सॉल्व करायचं म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी A, B, C, D, E आणि F असे व्यक्ती घ्यायचे असतील. त्यानंतर प्रत्येकाला काय काय आवडते हे त्यांच्यासमोर लिहून घ्यावं लागेल आणि कोणाचं प्रोफेशन काय आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यासमोर लिहून घेणं गरजेचं ठरते. म्हणजे पूर्ण कन्स्ट्रक्शन करावं लागेल, त्याला खूप वेळ लागेल. मग आपण काय करूया मित्रांनो, आपल्याला जे काही विचारलं आहे त्यावर फोकस करूया. वकील नाही परंतु चहा आवडणाऱ्या लोकांचा समूह निर्देशित करणारा पर्याय निवडा. आपण काय करूया, प्रश्न वाचून फक्त चहा आवडणारे कोणकोणते आहेत त्यांना फोकस करूया. आणि मित्रांनो राज्यसेवा राज्यसेवा नाही, कंबाईन ग्रुप B 2018-19 वगैरेचे प्रिलिमचे पेपर पहा, त्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न या पद्धतीचे दिसून येतील. आता इथे विचारलं आहे चहा पिणारे तर A, C आणि वकील यांना चहा आवडतो आणि आपल्याला म्हटलं आहे की वकील सोडून कोणाला चहा आवडतो तर मित्रांनो A आणि C ला पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसत आहे, म्हणून पहिलं ऑप्शन काय असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मित्रांनो उत्तर जे आहे ते काढता येते. फक्त त्या पद्धतीने प्रश्नाला पाहण्याचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलप करायचा असेल. क्लिअर आहे, सोपी. ठीक आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर ABCDEF आणि G हे एका वर्तुळाकार टेबलाभोवती पुढील प्रमाणे बसले आहे. पटकन एक वर्तुळाकार टेबल काढायचा. किती जण आहेत मोजून घ्यायचे. ठीक आहे ना, किती जण दिले आहेत आपल्याला दिलेलं आहेत 1 2 3 4 5 6 7. जर मित्रांनो 7 व्यक्ती असतील तर ते अमोरासमोर बसणार नाही. मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कुठेतरी सांगितलं होतं की एक प्रश्न आपण पाहिला होता ज्याच्यामध्ये आपल्याला 7 व्यक्ती दिले होते. याच्यामध्ये मित्रांनो अमोरासमोर बसलेले असतील असं आपण घेऊ शकत नाही, कारण ते ॲट रँडमली कुठेही असतात. 4च्या केसमध्ये घेतील ना, 1 2 3 4 असे अमोरासमोर असतील. 7च्या केसमध्ये मित्रांनो ते अमोरासमोर असतीलच याची काही आपण गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना आपण जसे ॲडजस्ट होतील त्या पद्धतीने बसूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 असं आपण त्यांना बसवलं. पहिला पॉईंट पहा, G हा Cच्या डावीकडे दुसरा आहे. G हा Cच्या डावीकडे दुसरा. युजली मित्रांनो आपण इथून सुरुवात करतो. इथे आपण Cला घेऊया. इथून सुरुवात का करायची, कारण इथं बसलेल्या व्यक्तीचा डावा आणि उजवा म्हणजे आपला डावा आणि उजवा, म्हणून माझा सल्ला असेल की सुरुवात इथून करा. G हा Cच्या डावीकडे दुसरा आहे. हा C इथे घेतला आपण. याच्या डावीकडे म्हणजे या हातावर 1 2 दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, G आहे. ठीक आहे, त्यानंतर वाचा, G हा Cच्या डावीकडे दुसरा आहे जो Fच्या लगेच डावीकडे आहे. मित्रांनो हा जो F आहे ना तो जो या संदर्भात आला आहे, जो हा नेहमी त्याच्या आधी येणाऱ्या व्यक्तीसाठी असतो आणि जोच्या आधी काय आला आहे C. याचा अर्थ रीडिंग काय असेल, जो Fच्या लगेच डावीकडे आहे कोण, C. Fच्या लगेच डावीकडे आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी यायला पाहिजे F. ठीक आहे, त्यानंतर वाचा, A हा Eच्या डावीकडे तिसरा आहे. A हा Eच्या डावीकडे तिसरा आहे. मग ॲडजस्ट करूया, म्हणजे ट्रायल अँड इरर मेथडने लावून पाहूया. इथे जर आपण Aला घेतलं तर याचा उजवा हात इकडला असेल 1 2 3. या ठिकाणी मित्रांनो आपण Eला काय करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. किंवा सपोज जर आपण या ठिकाणी Aला घेतलं तर याचा उजवा हात इकडे येईल 1 2 3. इथे नाही बसू शकत, त्यामुळे आपण याला या ठिकाणी जस्ट प्लेस करून बघूया. जर समोर काही कारणामुळे जर आपली अरेंजमेंट चुकली तर A आणि Eची पोझिशन तिथून काढून वेगळ्या कुठल्यातरी ठिकाणी त्यांना आपण शिफ्ट करूया. ठीक आहे ना, आणखीन वाचा, D हा B व Eच्या मधात आहे. D हा B व Eच्या मधात आहे. तर मला असं वाटतं मित्रांनो इथे घेता येईल. हा घेतला आपण D, हा B आणि Eच्या मधात आहे. E इथं ऑलरेडी आहे, इथे Bला प्लेस करा म्हणजे आपली अरेंजमेंट काय होईल, कंप्लीट होईल. तर Fची योग्य स्थिती दर्शवणारा पर्याय निवडा. कोणाला फोकस करायचा आहे, Fला. याची योग्य स्थिती दर्शवणारा
पहिलं यफ हा डीच्या डावीकडे चौथा आहे मित्रांनो. डी पहा कुठं आहे, हे इथं डी आहे, ठीक आहे डी. आता यफ हा डीच्या कोणत्या बाजूला आहे, तर उजवीकडे चौथा. तर डीची उजवी बाजू मित्रांनो ही, इकडून चौथं प्लेस मोजूया, ठीक आहे ना. आपल्याला यफ दिसते का ते पाहूया, ठीक आहे ना. ठीक आहे पहा बी हा, एक मिनिट, बी हा डी व ईच्या मधात आहे, हा एक पॉईंट आपला चुकतो आहे, ठीक आहे. बी हा डी व ईच्या मधात आहे, मग इथे बी घ्यावं लागेल, डी इथे आणि ई इथे. चला आता पहा, ठीक आहे ना, हे इथं लावताना आपलं चुकलं आहे, ठीक आहे. परत पहा हा डी आहे, याची उजवी बाजू इकडली, याच्या उजवीकडे 1 2 3 4 चौथ्या क्रमांकावर मित्रांनो बरोबर कोण येतो आहे, यफ हा येतो आहे. त्यामुळे पहिलं जे ऑप्शन आहे तेच काय असेल, करेक्ट असेल, कारण डी जो आहे तो यफच्या उजवीकडे काय आहे, चौथा आहे. चला ठीक आहे ना, सिंपल आहे. तर मित्रांनो सेटिंग अरेंजमेंटमध्ये सुरुवात कुठून करायची हा पॉईंट क्लिअर ठेवायचा, डावा उजवा व्यवस्थित मेंटेन करायचं, म्हणजे उत्तर बरोबर काढता येते. आणखीन काही प्रश्न बघूया. एका परीक्षेत ए बी सी डी आणि ई या 5 विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे गुण मिळाले. एचे गुण हे बीच्या दुप्पट आहे, बीचे गुण हे सीच्या 4.5 पट आहे, सीचे गुण डीच्या अर्धे आहे, डीचे गुण ईच्या अर्धे आहेत, ईचे गुण एपेक्षा कमी परंतु सीपेक्षा जास्त आहे. तर सर्वाधिक गुण मिळवणारी व्यक्ती कोणती. मित्रांनो कंपॅरिझनचा प्रश्न आहे, पण माझा एक सल्ला असेल, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं, कोणता तरी जो सर्वात कमी आपल्याला वाटत असेल असा कोणता तरी एखादा व्यक्ती जो आहे त्याला काहीतरी गुण मनाने असाइन करून द्यायचे. 100 1000 400 500 नेहमी गुण मोठेच घ्या, जेणेकरून त्याची दुप्पट करताना त्यांना अर्ध करताना काय जाईल, सोपी जाईल. काय करायचं असेल तर मला असं वाटतं की आपण काय करूया, शेवटचा पॉईंट लक्षात घेऊया. डीचे गुण ईच्या अर्धे आहेत. मग आपण काय करूया मित्रांनो, या ठिकाणी ई जो आहे त्या ईचे गुण मानूया 200 आहे. ईचे गुण काय मानूया, 200 आहे. मग आता डीचे जे गुण आहेत ते ईच्या अर्धे आहेत. जर ईचे गुण 200 असतील मित्रांनो, तर डीचे गुण त्याच्या अर्धे म्हणजे किती असले पाहिजे, 100 असले पाहिजे, ठीक आहे ना. चला हा पॉईंट क्लिअर झाला. सीचे गुण डीचे अर्धे आहेत. आता डी जर 100 असेल तर सी त्याहीपेक्षा अर्धा आहे. 100च्या अर्धा म्हणजे मित्रांनो किती, 50, म्हणून आपण याला असाइन केले 50. आणखीन समोर वाचा, बीचे गुण सीच्या 4.5 पट आहेत. इथे घेतला आपण बीला, हा मित्रांनो सीच्या 4.5 पट घ्यायचा आहे. सी किती आहे, 50, त्याची 4 पट केली तर 50 100 150 200 आणि अर्धा म्हणजे 25. याचा अर्थ मित्रांनो डीचे गुण असले पाहिजे 225. आणखीन वाचूया समोर, ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे एचे गुण हे बीच्या दुप्पट आहेत. तर मित्रांनो ए इथे घेऊया, हा बीच्या दुप्पट आहे. 225च्या दुप्पट केलं तर काय मिळेल आपल्याला, 450 मिळेल. तर या पद्धतीने जर आपण एखाद्याला काहीतरी गुण असाइन केले आणि त्याच्या कंपॅरेटिव्हली इतर सर्वांचे गुण काढले तर अंक येत असल्यामुळे मित्रांनो आपल्या या ठिकाणी काही चुकत नाही. आता जसं मी या ठिकाणी 200 घेतले, तुम्ही 1000 घ्या, 500 घ्या, इतर काही घ्या चालेल. फक्त तुम्हाला त्याचं अर्ध डबल 4.5 पट करणं काय व्हायला पाहिजे, सोपी व्हायला पाहिजे. या पद्धतीने अंक निवडायचा. प्रश्न आहे सर्वाधिक गुण मिळवणारी व्यक्ती कोणती. कोण आहे मित्रांनो सर्वाधिक गुण मिळवणारी व्यक्ती, ए, ज्याला किती मिळाले आहेत, 450 गुण मिळाले आहेत. सो ऑप्शन नंबर ए असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर, ठीक आहे ना. आता मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी नंबर दुसरे कोणते घेतले तर तुमच्या सगळ्यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या बदलतील. पण तुम्ही 10,000 घ्या, 1,000 घ्या, काही पण घ्या, नेहमी सर्वात जास्त गुण मिळवणारा व्यक्ती कोण येईल, तुमचा एच येईल, ठीक आहे ना. ओके, पुढला प्रश्न बघूया. पुढील प्रश्नात रिकाम्या जागी तर्कसंगत शब्द निवडा. हा सध्या खूप ट्रेंडी प्रश्न आहे. राज्यसेवा आणि ग्रुप बी मध्ये कंपल्सरी सारखे हे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. हे प्रश्न सॉल्व करताना मित्रांनो प्रश्नांची टोनिंग, मराठी व्होकॅब्युलरी या सर्व ज्या बाबी आहेत या परफेक्ट असल्या पाहिजे. वाचूया पहा. राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची निष्ठा व प्रामाणिकपणा यात दिसून येणारी अनिश्चितता व प्रमुख नेत्यांनी राजकीय लोभापायी गमावलेली निष्ठा पाहता माणसे जोडण्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार आजही रिकामी जागा ठरतात. याचा अर्थ काय मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या काळात असं काहीतरी होत असावं आणि याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी काहीतरी विचारसरणी मांडली असेल. आणि आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी जोडलेले लोक कसे होते आहे ना. बाजीप्रभू देशपांडे आहे किंवा इतर जे व्यक्ती आहेत त्यांनी कशा पद्धतीने महाराजांना मदत केली आपल्या जीवाची पर्वा न करता, अशी माणसं शिवाजी महाराजांनी जोडून ठेवली होती. म्हणजे त्यांची जी काही विचारसरणी होती ती विचारसरणी म्हणजे माणसं तेच आहेत, ती विचारसरणी आजही तेवढी काय असेल, लागू पडणारी असेल.
असं या प्रश्नातून किंवा दिलेल्या डेटामधून लक्षात घ्यायचं आहे. तर शिवाजी महाराजांचे विचार आजही अमूल्य ठरतात. मित्रांनो, अमूल्य तर आपण असं म्हणूया की मौलिक आहेतच, अमूल्य विचार असतीलच, ठीक आहे, त्याबद्दल काही प्रॉब्लेम वांधा नाही, म्हणजे त्याबद्दल काही अडचण नाही. महत्त्वाचे आहेत सर, हे पण बसते. व्यर्थ आहेत हे बसते का मित्रांनो? हे बसत नाही. प्रासंगिक आहे सर, हे पण बसते. मग आता मित्रांनो 3 ऑप्शन करेक्ट येत आहेत. यापैकी मोस्ट परफेक्ट ऑप्शन कोणतं निवडायचं? तर तुम्हाला जर या तिघांचा अर्थ क्लिअर असेल, प्रासंगिकचा अर्थ माहिती असेल, महत्त्वाचं तर आपण प्रत्येक केसमध्ये लावू शकतो, त्याबद्दल काही अडचण नसेल. आता प्रासंगिक म्हणजे काय? तर प्रसंग तोच आहे, शिवाजी महाराजांच्या काळात जो प्रसंग होता तोच प्रसंग आतासुद्धा आहे. त्या प्रसंगावर त्यांनी जे उपाय योजले होते, त्यांची जी विचारधारा होती, तीच विचारधारा सध्या होत असलेल्या प्रश्नांवर लागू पडते आहे. म्हणून त्यांचे तेव्हाचे जे विचार आहेत मित्रांनो, ते आजही काय ठरतात? प्रासंगिक ठरतात. तेव्हा असणारे, तेव्हा त्यांनी केलेला विचार, तेव्हा त्यांनी केलेले उपाय जर आजही आजच्या परिस्थितीला लागू पडत असतील तर अशा बाबीला काय म्हणतो आपण? प्रासंगिक उपाय किंवा मग प्रासंगिक विचार. ठीक आहे ना? सो मित्रांनो, मोस्ट प्रॉपर या ठिकाणी वाटते आहे प्रासंगिक. सो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल प्रासंगिक. क्लिअर आहे ना? जे मी सांगितलं टोनिंग किंवा मग होकारार्थी नकारार्थी विधान, त्या व्यतिरिक्त मराठी होकॅब्युलरी, या बाबी तुमच्या क्लिअर असतील तर असे प्रश्न सॉल्व करायला काही हरकत नाही किंवा इझिली सॉल्व करता येतील. पुढचा प्रश्न पहा. याला मी ग्रुप बी साठी रेडी करून ठेवा असं मी वारंवार म्हणतो आहे. तर प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, याला फास्टमध्ये सॉल्व करण्याची जी टेक्निक आहे ती सुद्धा मी तुम्हाला शिकवली होती. आज आपण याची काय करूया? प्रॅक्टिस करूया. प्रश्न वाचा. काय म्हणतो आहे? प्लस म्हणजे वजाबाकी, ठीक आहे. क्रॉस म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे बेरीज, आणि वजाचा अर्थ आहे गुणाकार. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. काय करायचं मित्रांनो? पटकन नंबर लिहून घ्यायचे. इथं घेतला आपण 252, रिकामी जागा ठेवा. 9 घेतलं, परत रिकामी जागा ठेवा. 5 लिहा, परत रिकामी जागा ठेवा. 32, त्यानंतर दिला आहे 92. असं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता पुट करा. पहा, इथे क्रॉस आहे. क्रॉसचा अर्थ काय आहे मित्रांनो? भागाकार, ठीक आहे. त्यानंतर मायनस, मायनसचा अर्थ काय आहे? गुणाकार. त्यानंतर 5 आणि 32च्या मधात आहे प्लस, प्लसचा अर्थ वजाबाकी. 32 आणि 92च्या मधात आहे भागाकार, भागाकारचा अर्थ मित्रांनो काय? बेरीज. तर इथे केलं आपण या ठिकाणी प्लस, ठीक आहे. यांना जर आपण डिकोड केलं तर यांचं जे डिकोडिंग आहे मित्रांनो ते या प्रकारचं व्हायला पाहिजे. आता बॉडमार्कच्या रूलनुसार सर्वात पहिले काय करायचं असेल? भागाकार करायचा असेल. 9ने भागा, ठीक आहे. 9 दोन्ही 18, 18 आणि 2 20 आणि 5 72, ठीक आहे. 9 8 72 यांचा भागाकार केला मित्रांनो, 72 आले. गुणीला 5 करायचं आहे, वजा 32 आहे, अधिक काय आहे? 92 आहे, ठीक आहे ना. आता जर मित्रांनो इथे तुम्ही युनिट प्लेस काढू शकले ना तर मला असं वाटते की जास्त बेटरली ॲन्सर जे आहे ते फास्टमध्ये काढता येईल. युनिट प्लेस कसं काढायचं? जसं पहा, इथे केलं आपण 8 पंच 40शी 0, किंवा मग याला कंप्लीट करून टाका, ठीक आहे. 8 पंच 40शी 0, हातच्याले 4, 5 दोन्ही 10 4 14, 140, ठीक आहे. त्यानंतर इथे केलं आपण -2 आणि इथे केलं आपण +2, ठीक आहे ना. सॉरी, -32. युनिट प्लेस नंतर घेऊया, प्लस या ठिकाणी करूया आपण 92. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा मित्रांनो, जर आपल्याला याला फास्टमध्ये सॉल्व करायचं असेल तर युनिट प्लेस लक्षात घ्या, ठीक आहे ना. 0मधून 2 गेले, -2, -2 आणि +2 म्हणजे किती येईल मित्रांनो? 0. म्हणजे याचं जे काही उत्तर असेल त्याच्या युनिट प्लेसला 0 यायला पाहिजे. फास्टमध्ये काढण्यासाठी ही टेक्निक खूप चांगल्या पद्धतीने वर्क करेल. युनिट प्लेस चेक करा. युनिट प्लेसला 0 असणारा एकच ऑप्शन आहे, फक्त एक गडगड आहे की या ठिकाणी एक यापैकी नाही हे सुद्धा दिसते आहे. जर यापैकी नाही असं नसतं तर मग आपण 100% 200 मारलं असतं की हे करेक्ट आहे. पण यापैकी नाही आहे म्हणून आपल्याला पूर्णपणे सॉल्व करून पाहावं लागेल. आणि मित्रांनो, याला जर आपण पूर्णपणे सॉल्व केलं तरी आपलं ॲन्सर काय येते आहे? 200 येते आहे. सो ऑप्शन नंबर 3 असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पहा, सीताने दिलेल्या माहितीनुसार तिच्या वयातील अंकांची अदलाबदल केली तर तिच्या पतीचे वय मिळते जे तिच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांच्या वयातील फरक हा त्यांच्या वयाच्या बेरजेच्या 1/11 आहे. तर सीताचे वय काय? मला काय वाटते मित्रांनो, असा जो प्रश्न आहे जो खूप कन्फ्यूज करतो त्याला ऑप्शनने मारण्याचा प्रयत्न करायचा. तर काय करा, आपण काय करूया, यामधले ऑप्शन लक्षात घेऊया, उलटं सॉल्व करूया. पहिले 45 घेऊया, त्यानंतर 34, त्यानंतर 23. इक्वेशननी जाता येईल, एक्स वगैरे घेऊन जाता येईल, पण त्या पद्धतीने गेल्यास सॉल्व करताना इक्वेशन नाही सॉल्व करता आले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे मला असं वाटते की ऑप्शनने जा. आपण असं मानूया, काय विचारलं? सीताचे वय किती? असं मानूया की सर समजा सीता जी आहे तिचं वय असलं पाहिजे 45, ठीक आहे ना. आपण ऑप्शनने जातो आहे. सर सीताचं जे वय आहे ते काय असेल? 45 असेल. आता प्रश्न वाचा.
तिच्या वयातील अंकांची अदलाबदल केली तर तिच्या पतीचे वय मिळते. मग इथे लिहूया आपण तिच्या पतीचे वय. अंकांची अदलाबदल करा. 45 मधल्या अंकांची अदलाबदल केली तर आपल्याला काय मिळते मित्रांनो? 54. ठीक आहे ना, हे अदलाबदल केली आपण. ठीक आहे. त्यानंतर पहा, हे 45 आणि अदलाबदल केली तर 54. त्यानंतर वयाने मोठे आहेत त्यांच्या वयातील फरक. चला मित्रांनो, 45 आणि 54 यामधील फरक काढा. 45 आणि 10 55 किती आहे? 9चा फरक आहे. ठीक आहे ना. त्यांच्या वयातील फरक हा त्यांच्या वयाच्या बेरजेच्या 1/11 पट आहे. आता यांच्या वयाची बेरीज करूया. 9 आणि 9. ठीक आहे. फरक किती आहे मित्रांनो? 9 आहे. आणि यांच्या वयाची बेरीज किती आहे? 99. या 99चे 1/11 पट आहे. 99चे 1/11 करा. 99चे 1/11 केले तर मित्रांनो किती येत आहेत? 9 येत आहे. म्हणजे त्यांच्या वयातील जो फरक 9 आहे हा त्यांच्या वयाच्या बेरजेच्या 1/11 आहे. आणि हे करेक्ट केव्हा होते आहे? हे सॅटिस्फाईड केव्हा होते आहे? जेव्हा आपण ऑप्शन नंबर 3ला करेक्ट मानून चालतो आहे तेव्हा. सो मित्रांनो, ऑप्शन नंबर 3ला जर घेतलं तर सर्व कंडिशन सॅटिस्फाईड होतात. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. अशा प्रश्नात युजली ऑप्शनवरून जावं हा माझा तुम्हाला सल्ला असेल. पुढला प्रश्न बघूया. ठीक आहे. पहा, युक्तिवादाशी रिलेटेड प्रश्न आहे. काही लोक उच्च विद्याविभूषित असूनसुद्धा त्यांची मिळकत कमी शिकलेल्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यांची शिक्षणामधील गुंतवणूक पाहता त्यांच्यावर हा एक प्रकारे होणारा अन्यायच म्हणावा लागेल. सरकारने यावर उपाययोजना म्हणून उच्च उत्पन्न देणारी पदे व व्यवसाय यांच्यासाठी गुणवत्तेबरोबरच उच्च शिक्षणाची अट घालावी, जेणेकरून सर्वांना त्यांच्या शिक्षणानुसार मिळकतीच्या समान संधी उपलब्ध होतील. वर दिलेल्या परिच्छेदातील तत्वाचे, ठीक आहे, वर दिलेल्या परिच्छेदातील युक्तिवादाच्या तत्वाचे, इथं तत्वाचे आहे असं म्हणा, तत्वाचे उत्तम विवरण करणारे उदाहरण निवडा. हा मित्रांनो आपल्याला प्रश्न आहे. आपल्याला जो काही डेटा दिला आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक तत्व आहे आणि त्या तत्वाला फॉलो करणारं कोणतं तरी एक ऑप्शन आहे, ते ऑप्शन निवडायचं. काय म्हणते आहे आपल्याला दिलेला डेटा? दिलेला डेटा एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर हे म्हणतो आहे, जो जास्त शिकला आहे त्याला जास्त पगाराची नोकरी मिळायला पाहिजे आणि जो कमी शिकला आहे त्याला कमी पगाराची नोकरी मिळायला पाहिजे. हा आहे यामधला युक्तिवाद आणि त्याचं तत्व. याचा अर्थ मित्रांनो, जो जास्त करेल त्याला जास्त द्यायला पाहिजे, जो कमी करेल त्याला कमी द्यायला पाहिजे. हा आहे तत्व आणि युक्तिवाद. या युक्तिवादाचं विवरण करणारं एक्झाम्पल निवडा. तर आता आपण असं एक्झाम्पल निवडूया ज्याच्यामध्ये हे तत्व तंतोतंतपणे लागू पडेल. जसं कमी शिकलेल्या व्यक्तीसुद्धा कला कौशल्यांच्या बाबतीत उच्च शिक्षित लोकांपेक्षा वरचढ असू शकतात, त्यांच्या बाबतीत हे न्यायसंगत होणार नाही. आता मित्रांनो, तुम्ही जर थोडं इमोशनल होऊन जर सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये अटकू शकता. तत्वाचं विवरण तुम्हाला या ठिकाणी असं काही दिसते आहे का? सर, जे जास्त आहे त्याला जास्त मिळाला पाहिजे, जे कमी आहे त्याला कमी मिळाला पाहिजे, असं काही दिसतंय का फर्स्टमध्ये? बिलकुलच नाही. म्हणून मित्रांनो, फर्स्ट आणि आपला युक्तिवादातील तत्व याचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे पहिलं चुकीचं. दुसरं चेक करा. कार चालक किंवा दुचाकी चालक कोणीही जो रस्त्याचा जास्त वापर करेल त्याने जास्त कर भरला पाहिजे. करेक्ट आहे ना. आपलं तत्व काय म्हणते? जो जास्त असेल त्याने जास्त आणि जो कमी असेल त्याने कमी. हाही तर तेच म्हणते आहे ना ऑप्शन नंबर सेकंड. जो रस्त्याचा जास्त वापर करेल त्याने जास्त कर दिला पाहिजे, जो रस्त्याचा कमी वापर करेल त्याने कमी कर दिला पाहिजे. म्हणजे जे तत्ववर सांगितलं आहे त्याचंच विवेचन 2मध्ये परफेक्टली दिसते आहे. म्हणून मित्रांनो, सेकंड काय असेल? करेक्ट असेल. थर्ड पहा, शासनाद्वारा शिक्षणावर होणारा खर्च अधिक वाढवणे गरजेचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक उच्च शिक्षण घेऊ शकतील. तत्वाचा आणि याचा मित्रांनो दूरपर्यंत काही संबंध नाही. हां, पॅसेजमध्ये दिलेला डेटा याच्याशी कोरिलेट करते हे मात्र करेक्ट आहे, पण याचा आणि त्याचा काही संबंध नसेल, त्यामुळे हे चुकीचं. त्यानंतर नोकरी करणाऱ्यांनी रोजंदारीने कमावणाऱ्या लोकांपेक्षा जास्त कर दिला पाहिजे. इथे तुम्हाला असं वाटू शकते की सर, हे तर तसंच आहे, नोकरी करणारे जास्त कमवतात म्हणून त्यांनी जास्त कर दिला पाहिजे, रोजंदारीने काम करणारे कमी कमवतात म्हणून त्यांनी कमी कर दिला पाहिजे. पण मित्रांनो, ही सत्यता किती आहे सांगा? की नोकरी कमवणारे रोजंदारीपेक्षा जास्त कमवतात आणि रोजंदारी करणारे नोकरीवाल्यांपेक्षा कमी कमवतात. या विधानात किती सत्यता आहे? तर आपण असं म्हणूया की हे वादातीत विधान आहे सर. डेफिनेटली सांगता येणार नाही. कधी कधी रोजंदारी करणाऱ्यांची जी मिळकत आहे ती नोकरी करणाऱ्यांपेक्षा काय राहते? जास्त राहते. म्हणून हे डेफिनेटली करेक्ट आहे हे नाही, कारण इथं आपल्याकडे कोणतं प्रूफ नाही आहे की नोकरी कमवणारे रोजंदारी करणाऱ्यांपेक्षा जास्त कमवतात. इथं आहे पण हा फसवा आहे, इथं कन्फर्मेशन मिळत नाही. हे मात्र मित्रांनो काय असेल? डेफिनेटली करेक्ट असेल. ठीक आहे ना. आणखीन बघा, एका झूमध्ये काही हत्ती व काही मोर आहेत. ठीक आहे ना. रेग्युलर प्रश्न आहे. त्यांच्या
डोक्यांची संख्या 80 व पायांची संख्या 200 आहे, तर झूमधील मोरांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. असा प्रश्न मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. सोपी आहे. मोरांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आपल्याला एक बायनॉमियल इक्वेशन बनवावं लागेल. आपण असं मानूया की सर याच्यामध्ये मोर जे आहेत ते x असले पाहिजे आणि या झूमध्ये हत्ती जे आहेत ते असले पाहिजे y. आता बघा, हत्ती व मोर यांच्या डोक्यांची संख्या 80 आहे. आता प्रत्येक मोराला एकच डोकं असेल आणि प्रत्येक हत्तीलाही एकच डोकं असेल. मग x मोर आहेत तर त्यांच्या डोक्यांची संख्या x आणि y हत्ती आहेत तर त्यांच्या डोक्यांची संख्या y. असं मित्रांनो एकूण डोक्यांची संख्या झाली 80, बरोबर ना. आता पायांची संख्या मोजा. एका मोराला 2 पाय असतात, तर x मोरांना असतील मित्रांनो 2x एवढे पाय. एका हत्तीला 4 पाय, म्हणून y हत्तींना 4y एवढे पाय असतील. अशा पायांची एकूण संख्या मित्रांनो आपल्याला किती दिली आहे? 200 दिली आहे. आपल्याला विचारलं आहे मोरांची संख्या किती असेल ते सांगा. मोर जर काढायची असतील मित्रांनो तर आपलं टार्गेट आहे x काढणे. आता x काढायचं असेल तर मला असं वाटतं की y काय करावं लागेल, या ठिकाणी कटवावा लागेल. y कसा कटेल? खाली 4y आहे, जर आपण वर 4y ॲडजस्ट करू शकलो तर y काय होतील? कटतील. मग काय करायचं, वर जे इक्वेशन दिसते आहे त्या पूर्ण इक्वेशनला 4ने गुणायचं. याला 4ने गुणलं 4x, याला 4ने गुणलं 4y आणि याला 4ने गुणलं तर मित्रांनो 8 चूक 32, म्हणजे हे झाले 320. आता हे कटण्यासाठी एकाला प्लस आणि एकाला मायनस करा. याला मायनस करा तर याला पण मायनस करावं लागेल, याला सुद्धा मायनस करावं लागेल. ठीक आहे ना. या पद्धतीने हे 4y आणि 4y मित्रांनो कॅन्सल. 4x वजा 2x म्हणजे 2x इज इक्वल टू 320 वजा 200 म्हणजे किती? 120. जर मित्रांनो 2x बोर्डवर पहा, 2x इज इक्वल टू 120 असेल तर x इज इक्वल टू किती? हे 120 इथेच ठेवा. हे 2 इथं xला गुणाकारात आहे, इकडे गेले तर भागाकारात जाईल. 120 भागीला 2 केले तर किती बसतील? 60 बसतील. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मोरांची जी संख्या आपल्याला काढायची आहे ती किती असली पाहिजे? 60 असली पाहिजे. एकदम सोपी प्रश्न आहे, रेग्युलर प्रश्न आहे. ग्रुप बी प्री मेन्समध्ये किंवा ग्रुप सी मध्येही म्हणू शकतो आपण. बऱ्याचदा या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते विचारल्या जातात, सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे ना. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. नेक्स्ट पहा, शहर ए पासून बी पर्यंत 2 तिकिटांचे भाडे व शहर ए पासून सी पर्यंत 3 तिकिटांचे भाडे एकूण 77 आहे. समोर म्हणतो आहे शहर ए पासून बी पर्यंत 3 तिकिटांचे आणि ए पासून सी पर्यंत 2 तिकिटांचे भाडे 73 आहे. तर शहर बी व सी चे ए पासून अनुक्रमे भाडे किती आहे ना. काय म्हणतो आहे वाचतानाच कन्फ्युजन होते आहे, पण सॉल्व करताना मित्रांनो हा तेवढाच काय असेल? इझी असेल. जरी वाचताना असं वाटत आहे की सर काय ए बी सी ए बी विचारतोय, तर तेवढाच तो सॉल्व करायला इझी आहे. काय म्हणतोय पहा, या शहर बीचं ए पासून किती भाडं आहे आणि सीचं या ए पासून किती भाडं आहे ते त्याने विचारलं आहे. आपण काय म्हणूया मित्रांनो की या ए पासून शहर बी पर्यंतचं जे भाडं आहे ते x आहे असं मानूया. आणि मित्रांनो या ए पासून सी पर्यंतचं जे भाडं आहे ते y आहे असं मानूया. ठीक आहे ना. सिंपल. बस x आणि y च्या किमती काढल्या की आपल्याला आपलं उत्तर मिळालं. पाहता ए पासून बी पर्यंत 2 तिकीट, ए पासून बी पर्यंत 1 तिकीट कितीला? x तर 2 तिकीट कितीला मित्रांनो? 2x प्लस. त्यानंतर ए पासून सी पर्यंत 3 तिकीट, ए पासून सी पर्यंत 1 तिकीट कितीला? y तर 3 तिकीट कितीला मित्रांनो? 3y असं एकूण किती रुपये झाले म्हणतो? 77 रुपये झाले. हे आपण त्याला 77 रुपये दिले याप्रमाणे इक्वेशन मांडून. आता दुसरं इक्वेशन कसं आहे पहा. ए पासून बी पर्यंत 3 तिकीट, ए ते बी 1 तिकीट कितीला? x 3 तिकीट कितीला मित्रांनो? 3x प्लस ए ते सी पासून 2 तिकीट, 2 तिकीट म्हणजे 2y आणि असे एकूण किती रुपये दिले आहेत? 73 रुपये मित्रांनो आपण या ठिकाणी दिले आहेत. आता याला सॉल्व करून मित्रांनो आपल्याला x आणि yच्या काय करायचे असतील? व्हॅल्यू काढायचे असतील. जर मित्रांनो तुम्हाला xची व्हॅल्यू काढायची असेल तर yला कट करावं लागेल. या ठिकाणी 3y आहे, या ठिकाणी 2y आहे. काय करता येईल? सर याला जर आपण 2ने गुणलं तर इथं 6y होईल आणि याला 3ने गुणलं तर इथं 6y होईल. मग y आपल्याला काय करता येईल? कॅन्सल करता येईल. म्हणजे हे जे पहिलं इक्वेशन आहे त्याला 2ने गुणा, याला म्हणजे फक्त 3yला 2ने गुणा असं नाही म्हणत आहे मी. हे जे पूर्ण इक्वेशन आहे या पूर्ण इक्वेशनला इथे 2ने गुणायचं आणि या पूर्ण इक्वेशनला इथे 3ने गुणायचं. ठीक आहे. पहा 2ने गुणा, बे दोन्ही 4x अधिक
3 दोन्ही 6y आणि 77च्या दुप्पट करा मित्रांनो. 7 आणि 7 14शी 4, 7 आणि 7 14 आणि 1 15. ठीक आहे ना, 6y मिळाला. याला 3 ने गुणा, 3 त्रिक 9x. ठीक आहे ना, 3 त्रिक 9x अधिक 3 दोन्ही मित्रांनो 6y इज इक्वल टू 3 ने याला गुणा, 3 त्रिक 9 आणि 7 त्रिक 21 या पद्धतीने. आता कॅल्क्युलेट करा जसं मागच्या उदाहरणात केलं होतं तसंच. जर यांना कट करायचं असेल तर एक प्लस आणि एक मायनस असला पाहिजे. 6yला मायनस करा, हा पण मायनस होईल आणि हा सुद्धा काय होईल, मायनस होईल. इथे मित्रांनो 6y आणि 6y कॅन्सल. ठीक आहे ना, फक्त सॉल्व करा. 4x वजा 9x, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, इथे यायला पाहिजे 5x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आपण मायनस. इथे यांची वजाबाकी करा मित्रांनो. 154 वजा 219, तर मित्रांनो 219 मोठे आहेत, 154 लहान आहेत, म्हणून 219मधून 154ला मायनस करावं लागेल. ठीक आहे ना. 9मधून 4 गेले, इथे यायला पाहिजे मित्रांनो 5. ठीक आहे, इथे 1 आहे, 1मधून 5 जाणार नाही. 11मधून 5ला मायनस करा, 11मधून 5 गेले 6 आणि इथे यायला पाहिजे 0. सो इथे येते मित्रांनो -65. सो x इज इक्वल टू हे -65 आणि भागीला काय केलं आपण, -5 केलं. -65 -5. सो मायनस मायनस प्लस होईल आणि 5 13 65. सो एक्सची व्हॅल्यू यायला पाहिजे मित्रांनो 13. आणि एक्स म्हणजे काय घेतलं होतं आपण, एक्स म्हणजे आपण घेतलं आहे ए पासून बी पर्यंतचं भाडं किती असलं पाहिजे, 13 रुपये असलं पाहिजे. ठीक आहे. आता पहिल्या प्लेसवर 13 कुठं दिसते आहे, हे इथं दिसतं आहे. ठीक आहे, कारण बी पासून ए पर्यंतचं भाडं म्हणजेच ए ते बी भाडं 13 आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये या ठिकाणी दिसते आहे. मित्रांनो वायची पण व्हॅल्यू काढता येईल. यापैकी कोणत्या एका इक्वेशनमध्ये वायची एक्स बरोबर 13 पुट करा म्हणजे वायची व्हॅल्यू निघेल. ती डेफिनेटली काय निघेल, 17 निघेल. किंवा कोणतंही एक काढलं तरी मित्रांनो उत्तर जे आहे ते काय होईल, कन्फर्म होईल. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे ऑप्शन नंबर फर्स्ट. बस तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशनची मांडणी आणि सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व करायचं हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. आणखीन बघूया काही प्रश्न. बघा, एक हा प्रश्न आहे, खालील विधानांमध्ये काही विधाने आहेत. दिलेल्या पर्यायामध्ये पहिल्या 2 विधानांचा तर्कनिष्कर्ष तिसरे विधान आहे, तर कोणता पर्याय बरोबर आहे. पहिले तर मित्रांनो विद्यार्थ्यांना हा प्रश्नच समजत नाही की हा नेमका काय म्हणतो आहे. काय म्हणतो आहे समजून घेऊया. इथं आपल्याला जे ऑप्शन दिलं आहे, जसं पहिलं ऑप्शन घेतलं आपण, समजा 2 हे घेऊया, 531 घेऊया, 531 हे पहिलं ऑप्शन घेतलं. काय म्हणतो आहे, पहिल्या 2 विधानांचा म्हणजे 5 आणि 3 या विधानांचा तर्कनिष्कर्ष पहिलं विधान जर असेल तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 काय आहे, करेक्ट आहे असं याला म्हणायचं आहे. मग आपण काय करूया, 5 आणि 3ची व्हेन डायग्राम काढूया आणि त्यावरून पहिल्या क्रमांकाचा निष्कर्ष निघतो का ते चेक करूया. नसल निघत तर मग पुढचं चेक करता येईल आपल्याला. ठीक आहे ना. हां, चला 5वं वाचा. 5व्या क्रमांकावर म्हणतो आहे काही हिरवे झाड आहेत, काही हिरवे झाड आहेत. या पद्धतीने आपण दर्शवूया. याला म्हणूया आपण हिरवे आणि याला म्हणूया मित्रांनो आपण झाड. काही हिरवे झाड आहे. ठीक आहे. त्यानंतर 3rd नंबर वाचा, एकही आगगाडी हिरवी नाही. एकही आगगाडी हिरवी नाही तर मित्रांनो आगगाडी आपल्याला यापासून वेगळी ठेवता येईल. ठीक आहे ना. आता यावरून आपण पहिल्या क्रमांकाचा निष्कर्ष देऊ शकतो का, एकही आगगाडी कार नाही. मित्रांनो आपल्याकडे आगगाडीच आहे पण आपल्याकडे कार नाही, म्हणून एकही आगगाडी कार नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. त्यामुळे निष्कर्ष म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे ते या ठिकाणी काय होते आहे, चुकते आहे. आता मित्रांनो 4ला चेक करून पहा. 4चं ऑप्शन आहे 461. म्हणजे मित्रांनो 4 आणि 6 या विधानाचा 1 नंबरचं विधान तर्कनिष्कर्ष आहे का हे चेक करून पाहायचं आहे. 4 आणि 6ची डायग्राम काढा. 4 वाचा, सर्व आगगाड्या बस आहेत. हे इथे घेतलं मित्रांनो आपण, सर्व आगगाड्या या बस आहेत. ठीक आहे. 6वं पहा, एकही बस कार नाही. एकही बस कार नाही तर बस वेगळी ठेवूया आणि कारला मित्रांनो वेगळं ठेवूया. आता या डायग्रामवरून पहिला निष्कर्ष निघतो का पहा, एकही आगगाडी कार नाही. करेक्ट. आगगाडीचा सर्कल इथे, कारचा सर्कल इथे, म्हणजेच एकही आगगाडी कार नाही हा निष्कर्ष यावरून काय ठरतो आहे, करेक्ट ठरतो आहे. पण हे केव्हा करेक्ट आहे, जेव्हा आपण डीला एक्झामाइन करतो आहे तेव्हा. सो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. मित्रांनो ही जी सर्व PDF आहे, पूर्ण जी PDF आहे ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच आहे. तिथून ही PDF डाउनलोड करायची विथ ॲन्सर की आणि एक्सप्लेनेशन तर आपण या ठिकाणी घेतोच आहे. त्यानंतर बघा, एक ट्रेन विशिष्ट मार्गावर धावताना प्रत्येक थांब्यावर थांबत गेली.
तर तिचा सरासरी वेग, मित्रांनो खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. याची एक ट्रिक सांगतो मी, त्या ट्रिकने जर काढलं तर फास्टमध्ये आन्सर काढता येईल. ठीक आहे, प्रत्येक थांब्यावर थांबत गेली तर तिचा सरासरी वेग 55 km/h असतो. परंतु कोणत्याही थांब्यावर न थांबता जर जात असेल तर तिचा सरासरी वेग 60 km/h असतो. तर ती ट्रेन प्रत्येक थांब्यावर किती मिनिट थांबत असेल. ठीक आहे ना, सिंपल आहे मित्रांनो, एकच लिहायचं. ठीक आहे ना, थांबण्याचा वेळ म्हणजे आपण असं म्हणूया स्टॉपेज. ठीक आहे, स्टॉपेज टाईम. एक फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक ट्रिक लक्षात ठेवा. स्टॉपेज टाईम इज इक्वल टू, वर काय करायचं, जे 2 स्पीड दिले आहे त्यामधील फरक लक्षात घ्यायचा. एक स्पीड आहे 60चा, एक स्पीड आहे 55चा, यामधील फरक मित्रांनो 5चा. ठीक आहे ना, आणि खाली काय घ्यायचं, जो सर्वात मोठा आणि जास्त वेगवान स्पीड आहे तो लिहायचा खाली. याला कॅल्क्युलेट करा. याला कॅल्क्युलेट केलं तर किती यायला पाहिजे, 5 1 5 आणि 5 12 60. पण मित्रांनो सर्व युनिट स्टँडर्ड आहे, तर टाईमसुद्धा स्टँडर्ड युनिटमध्ये निघेल आणि टाईमचं स्टँडर्ड युनिट काय आहे, तास. सो करेक्ट आन्सर यायला पाहिजे 112 तास. ठीक आहे ना, पण मित्रांनो आपल्याला इथं मिनिटात विचारलं आहे, मिनिट, आणि 112 ऑप्शनमध्ये नाही. म्हणजे या तासाला मिनिटात कन्वर्ट करायचं असेल. मित्रांनो तासाला जर मिनिटात कन्वर्ट करायचं असेल तर आपण याला काय करतो, 60ने गुणतो, मग गुणा 12 1 12 12 5 60 आणि 5 1 5. सो करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे 5 मिनिट. ऑप्शन नंबर फर्स्ट झाला प्रश्न सॉल्व. ठीक आहे ना, फक्त काय लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्टॉपेज टाईम काढायचं असेल तर वर घ्यायचं डिफरन्स बिटवीन द स्पीड आणि खाली घ्यायचं ग्रेटर स्पीड. बस ही एक टेक्निक किंवा मग फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवा. आणखीन बघूया मित्रांनो एक प्रश्न. हा एक प्रश्न आहे पेपर फोल्डिंग अँड कटिंगचा. ठीक आहे ना, इंटरेस्टिंग आहे. सध्या यावर जास्तीत जास्त आयोग फोकस करत आहे, म्हणून हा प्रश्न जो आहे तो जवळपास प्रत्येक एक्सप्लेनेशनमध्ये 1-2 एक्सप्लेनेशनमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे ना, पहा आपल्याला पेपर दिला आहे असा, वरची घडी खाली घालायची, इकडली घडी इकडे घालायची, त्यानंतर अशी डायग्राम मिळते आहे. आता मित्रांनो याला ओपन केल्यानंतर हे कसं दिसेल हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. कसं करता येईल पहा बोर्डवर. ठीक आहे, सर्वात पहिले हा जो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, ठीक आहे ना, हा चौकोन दिसतो आहे, हा या ठिकाणी अपीयर्ड होईल, आणि हा जो सर्कल दिसतो आहे हा या ठिकाणी अपीयर्ड होईल. आता मित्रांनो इथे आपण कुठून आलो होतो, तर वरची घडी खाली घालून आपण इथे आलो होतो. तर ओपन करताना वर ओपन करावं लागेल. ठीक आहे, तर एक चौकोन इथे आहे, एक चौकोन सर्कल इथे, एक सर्कल इथे. ओपन करताना हा सर्कल लगेच इथे अपीयर्ड होईल, ओपन करताना हा सर्कल इथे अपीयर्ड होईल, हा चौकोन मित्रांनो इथे जाईल आणि हा चौकोन इथे जाईल. आपली जी उत्तर आकृती आहे ती काहीशी मित्रांनो या पद्धतीची दिसायला पाहिजे. ठीक आहे की नाही, या पद्धतीने. आणि या पद्धतीची आकृती कोणती दिसते आहे, ऑप्शन नंबर 3 मधली. पहा 2 सर्कल आणि मधात हे चौकोन, या पद्धतीने. तर सोपी आहे, फक्त एक काळजी घ्यायची, ज्या पद्धतीने आपण फोल्ड करत गेलो आहे बस त्याच पद्धतीने हळूहळू काय करायचं असेल, अनफोल्ड करायचं असेल. फुल इमॅजिनेशन ओरिएंटेड प्रश्न चालतो, पण यामध्ये तुम्हाला ऑप्शन जे आहेत ते मदत करतात. पूर्णपणे सॉल्व न करता काही थोडेफार एलिमेंट जर आपण रिओपन करून पाहिले तरी मित्रांनो आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो. एक शेवटचा प्रश्न बघूया. एका कुटुंबातील तांदूळाचा खप 20% कमी झाला परंतु खर्च 60% वाढला, तर तांदूळाच्या किमतीत झालेली शेकडा वाढ अथवा घट किती, असा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो एक साधं लॉजिक लक्षात घ्या. आपण जो खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे, ते एक्सपेंडिचर किती आहे किंवा कसं आहे हे आपण कसं डिसाईड करतो, तर या ठिकाणी सर एक्सपेंडिचर जे आहे ते आपण काढत असतो प्राईज आणि कन्झम्पशन यांच्या गुणाकाराने. म्हणजे आपण असं म्हणूया की समजा तांदूळाची प्राईज आहे 20 रुपये किलो आणि आपण दर दिवशी 3 किलो तांदूळ कन्झ्युम करत असतो, तर आपण किती खर्च केला, 60 रुपये. म्हणजे आपण असं म्हणूया की सर एक्सपेंडिचर इज इक्वल टू त्या तांदूळाची प्राईज आहे ना आणि त्या तांदूळाचं कन्झम्पशन यांच्या गुणाकाराने. इथे लिहितो पहा मी प्राईज आणि त्याचं कन्झम्पशन. ठीक आहे ना, यांच्या गुणाकाराने मित्रांनो काय मिळते आपल्याला, एक्सपेंडिचर मिळते. आता आपण असं मानूया की सर पहिली जी प्राईज आहे ती 100 होती, किंवा इथून स्टार्ट करूया. एका कुटुंबातील तांदूळाचा खप 20% कमी झाला. तांदूळाचा खप जो आहे तो 20% कमी झाला, परंतु खर्च 60% वाढला, एक्सपेंडिचर 60% वाढला मित्रांनो. ठीक आहे ना, पहा आपण असं म्हणूया की सर ओरिजिनल खर्च जर 100 असेल तर आता 60% वाढून 160 झाला. ठीक आहे ना, 60% वाढून काय झाला आहे, 160 झाला आहे. पाहत राहा बोर्डवर. ठीक आहे ना, ओके, इथे घेतला आपण 160. प्राईस पहा,
तांदूळाच्या किमतीत झालेली शेकडा वाढ अथवा घट निवडा. तांदूळाची सुरुवातीची किंमत 100 होती. आता तांदूळाची किंमत किती आहे ते माहीत नाही, म्हणून आपण इथे पी लिहिलं. इंटू कन्झम्पशन पहा. पहिले किती होतं? तांदूळाचा खप 20% कमी झाला. खप म्हणजे कन्झम्पशन. पहिले 100 होता, आता खप किती राहिला मित्रांनो? 80 राहिला. बस या ठिकाणी आपल्याला काय करायचं असेल? पीची व्हॅल्यू काढायची असेल. पीची व्हॅल्यू निघाली की आपलं ॲन्सर कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे ना. पहा काय करता येईल मित्रांनो. तर या ठिकाणी हे 100 आणि हे 100 कॅन्सल. पॅरल भागाकार. 80 एक 80, 80 दोन्ही 160. कॅल्क्युलेट करा तर पी इथेच राहील आणि तिरपा गुणाकार केला तर मित्रांनो हे येऊन जाईल 200. 200 काय आहे? तर तांदूळाची नवीन प्राईज आहे. याचा अर्थ मित्रांनो तांदूळाची पहिली प्राईज किती होती? 100 होती. हे इथं घेतली आहे ना आपण. आता तांदूळाची नवीन प्राईज किती आहे? 200 आहे. म्हणजे कितीनं वाढली मित्रांनो? 100नं वाढली आहे ना. तर 100वर जर 100ने वाढत असेल तर इन्क्रीमेंट कितीची असेल? 100%ची. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे 100% वाढ. क्लिअर आहे ना. तर मित्रांनो हे जे 15 प्रश्न आहे ते गट ब येणारी जी ग्रुप बीची एक्झाम आहे त्या एक्झामच्या अनुषंगाने आपण प्रिपेअर्ड केले होते. यामध्ये जर तुम्हाला आणखीन काही सजेशन द्यायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. इथे आपण थांबूया. नेक्स्ट वीकमध्ये आणखीन एका नवीन लेक्चरसह येऊया. तोपर्यंत धन्यवाद.